प्रकार अतिशय भयानक आहे आणि पोलीस याचा छडा लावतीलच। संबंधितांवरती कारवाई होईल। त्यानंतर पुण्यातल्या एका बातमीकडे आपण वळूयात। पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा समोर आलाय। पुण्यात शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस असल्याची माहिती मिळाली आहे। विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून त्यावरती स्वाक्षरी आहे। SNBP इंटरनॅशनल स्कूल हवेली तालुक्यातील आहे आणि चिखली इथल्या शाळेच्या प्रमाणपत्रावरती विभागीय आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी आहे। CBSEचं बनावट प्रमाणपत्र बनवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं हे प्रमाणपत्र आणि पुणे पोलिसांच्या तपासामध्ये ही बाब उघड झाली आहे। सौरभ राव 2018 मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि त्यांची सही या प्रमाणपत्रावरती दिसते आणि हे बोगस प्रमाणपत्र असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलंय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, या बोगस शाळांच्या प्रमाणपत्रामध्ये आणखी एका शाळेची भर पडली आहे म्हणायचं का? जी माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे, SNBP जी चिखलीची शाळा आहे, या शाळेनं CBSEचं प्रमाणपत्र मिळवताना जागेचा वापर जो आहे तो शाळेसाठी असल्याचं एक प्रमाणपत्र जे जिल्हाधिकारी देतात ते त्यांना जोडणं कंपल्सरी असतं आणि जेव्हा हे प्रमाणपत्र तपासण्यात आलं तेव्हा त्यावेळेस 2022 मध्ये जिल्हाधिकारी नसलेल्या सौरभ राव यांची सही या शाळेनं असलेलं पत्र जे आहे ते या शाळेनं CBSEच्या मान्यतेसाठी सबमिट केल्याचं किंवा दिल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराचा अजून तपास जो आहे तो सुरू आहे। नेमकं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून याच्यामध्ये कोणी सहभागी आहे का किंवा काय याबाबत सगळा तपास जो आहे तो पोलिसांना करावा लागणार आहे। बरेच गुन्हे यापूर्वी जवळपास 13 गुन्हे यापूर्वी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये शिक्षण विभागानं दाखल केलेत। मात्र शाळांच्या मान्यतेसाठी CBSE शाळांच्या मान्यतेसाठी देण्यात येणारी केवळ NOCच नाही तर आता जागेसाठीची जी प्रमाणपत्र आहेत ती सुद्धा बोगस बनवण्यात आलेली आहेत का, हे कुठलं पूर्ण रॅकेट काम करतंय का, याच्यात नेमकं कोण कोण महसूल मधले लोक समाविष्ट आहेत अशी तपासाची व्याप्ती जी आहे ती प्रचंड मोठी असणार आहे। या सगळ्याच्या बाबतीत दुपारी पोलिसांकडून अधिकृत माहिती जी आहे ती जारी केली जाण्याची शक्यता आहे। सौरभ राव हे सध्या पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत, मात्र 2022 मध्ये ते जिल्हाधिकारी असल्याचे भासवून सही केलेली आहे, जी अर्थात खोटी आहे। सौरभ राव यांनी अजून या प्रकरणामध्ये स्वतः काही भूमिका मांडलेली नाहीये, मात्र ते विभागीय आयुक्त आहेत आणि त्यांची सही जिल्हाधिकाऱ्याच्या सही शिक्क्याने कशी घेण्यात आली हे पत्र बरं वैभव कुठून आणण्यात आलं याचा तपास होणं गरजेचं आहे। जी वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।